गुड मॉर्निंग गाईज आज आहे आपला तिसरा दिवस म्हणजे डे 3. सकाळी सकाळी उठलोय. 2 दिवस झाले आंघोळच केली नाही आपण, कारण इथं पाणी आहे तर गरम करायला नाही. एवढं थंड पाण्यात कोण आंघोळ करायला, एक तर थंडी खूप वाजते इकडं, एक तर रोज सकाळी सकाळी गरम पाणी प्यायची सवय आहे, त्याच्यात हे पण थंड पाणी प्यायला लागू राहील. झालंय धन्य काही कर नाही गाईस. आजचं वातावरण लय भारी दिसणार तुम्हाला. आता सर्वात पहिले जाऊन मस्त फ्रेश होऊन घेऊ आपण, ब्रश वगैरे करू झालं. सो गाईस तुम्हाला माहिती आहे का आता आपण कुठं आलेलो आहे, म्हणजे आता आपण आपला डे आहे आज तिसरा. तर गाईस आता आपण चाललेलो आहे नेक्स्ट स्कूलमध्ये. तिथं पण आपल्याला काही फायर एक्सटिंग्विशर आहेत ते चेक करायचे गाईस. तर ॲक्च्युली इथं पण आपल्याला फायर एक्सटिंग्विशर चेक करायचे, बट तुम्हाला त्याच्या अगोदर काहीतरी नवीन दाखवतो. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जी काही वाळू वगैरे जी सप्लाय होती म्हणजे घर वगैरे बांधण्यासाठी, ती इकडून होती नंदुरबारमधून. नंदुरबारमध्ये जी तापी नदी आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो काहीच, ही तापी नदी आहे, बघू शकते. दाखव रे तिकडून. गाईज शाळेमध्ये बघू शकते तुम्ही, शेती पण होती नाही का इथं. हे बघा इथं साहेबांचं ट्रॅक्टर वगैरे. एवढं पुण्याचं काम कोणी करू शकत नाही आजच्या पिरियडला, नाही हे करते. ॲक्च्युली हे हॉस्टेल आहे ना की हे बॉईज हॉस्टेल आहे, आणि आपण याच्या अगोदर जिथं गेलो होतो ना ते गर्ल्स हॉस्टेल होतं. आणि याच्यानंतर आता आपण जाणार आहे यांच्या स्कूलमध्ये. ते होतं ते लेडीजचं गर्ल्स हॉस्टेल होतं, म्हणजे गर्ल्स हॉस्टेल होतं ते, आणि हे मुलांचं जेंट्स हॉस्टेल नाही. गाईज हे बघा ही आहे शाळा, दिसते का. म्हणजे आपण याच्या अगोदर आता गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलला गेलो. तर आता इथले पण काही फायर एक्सटिंग्विशर आहे गाईज. तर आता आपण ते चेक करू. इथं स्टुडंट यायला चालू झालेले, थोडेसेच आहे नाही म्हणजे जास्त नाही ॲक्च्युली. गाईज फायनली आता इथलं काम झालेलं आहे आपलं. हे बघा या शाळेचं, इथं आपल्याला 4 फायर एक्सटिंग्विशर होते रिफिलिंगला, ते रिफिलिंग केले. आणि आता गाईज आपण अशा ठिकाणी जाणार आहे, म्हणजे 30 किलोमीटरचा फक्त घाट आहे. तर तुम्हाला गाईज भेटणार आहे बघायला, तर एन्जॉय घ्या फक्त प्रवासाचा आपल्या. म्हणजे 30 किलोमीटरचा घाट आपण पार केल्यानंतर ती शाळा लागणार आहे आपल्याला, शाळा प्लस हॉस्टेल. तर चला गाईज निघू आता आपण आपल्या नेक्स्ट. गाईज आता आपण घाटासाठी लागणार आहे, आणि तुम्ही बघू शकताय का हे बघा. आता हा जो डोंगर आहे का, हा डोंगर आपल्याला पूर्ण पार करायचा आहे. म्हणजे ॲक्च्युली 30 किलोमीटरचा घाट लागणार आहे गाईज आता आपल्याला. तर गाईज फक्त घाटाची मजा घ्या तुम्ही सर्वजण पण, आणि आम्ही पण घेतो गाडी चालवताना घाटाची मजा. घाटामध्ये हे बघा, हे बघा गाईज एवढे सारे माकडं आहे नाही का ॲक्च्युली. हे बघा इकडं पण खूप सारे माकडे गाईज, म्हणजे खतरनाक विषय. ॲक्च्युली इथे ना काही विकायला नाही खाण्यासाठी, नाही तर आपण त्यांना काही ना काही खायला पण दिले असते. एवढे एवढेच छोटे छोटे माकडे. हे बघा गाईज या साईडला पण आहे, इकडं बरेचसे माकडे आहे अजून. हे बघा खूप सारे माकडे नाही गाईज. हे बघा म्हणजे वाईब लय भारी. त्याच्यात हे डोंगर बघा इकडे, एवढं एक नंबर आहे. ॲक्च्युली काहीच काही खायला नाही तर नक्कीच काहीतरी खायला दिलं असतं यांना आपण. चला जाऊ आता वरती, काम पण करायचं आपल्याला नाही का. पण भारी क्यूट वाटतंय मला, एक नंबर वाटतं. काहीच फायनली आपण आता 30 किलोमीटरचा घाट ओलांडून आलेलो आहे या शाळेत. बघा ही शाळा आहे, आणि प्लस गाईज हॉस्टेल पण नाही का त्या साईडला, तिकडं हॉस्टेल आहे मध्ये, गर्ल्स हॉस्टेल आहे. आणि या साईडला ॲक्च्युली हां ही शाळा आहे, आणि हॉस्टेल आहे बॉईज हॉस्टेल आणि प्लस गर्ल्स हॉस्टेल आहे. म्हणजे आता जे कोणी व्यक्तीने केलेलं आहे सर्व खूप चांगलं केलेलं आहे. ॲक्च्युली विचार करा तुम्ही, आदिवासी भाग आहे पूर्ण, आणि 30 किलोमीटरचा घाट ओलांडून आणि मग त्यानंतर ही शाळा वगैरे बनवलेली.
इथं विहीर वगैरे पण बनवली ॲक्च्युली पाणी वगैरे साठी. पाणी आहे इथे, आहे पाणी आहे, बट आता दिसणार नाही कारण पूर्ण जाळी वगैरे लावली त्याच्यामुळे. चला गाईज, आता इथलं पण काम आहे ते पण करून घेऊ आपण, कारण अजून आपल्याला 3 शाळा बाकी आहे. आता आपण दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहे. स्कूल आहे आणि इकडे चालू आहे मुलांचे खेळ, खो खो वगैरे. मुलं आहे का माणसं आहे तेच कळत नाही मला. जाऊ दे गाईस, यांच्या पुढं माग लागते, आपण आपले कामं करून घेऊ. हे बघा आलोय आपण आता परत. एवढ्या शाळा आहे म्हणजे अजून याच्यानंतर एक शाळा बाकी, मग त्यानंतर आपण निघणार. बट ती शाळा सर्वात लांब आहे इथून. तर इथलं काम काय ते करून घेऊ पहिले. सो गाईज, फायनली आपलं नंदुरबारचं जेवढं पण काही काम होतं ते सर्व काम झालेलं आहे आज पूर्ण शाळेंचं. तर गाईज आता आपण निघालोय डायरेक्टली आपल्या घरी. आणि जे हरी नाही का हे बघा गाईज, आता आपण डायरेक्टली जाणार आहे आपल्या घरी. सो चला आता डायरेक्टली जाऊ घरी.